सय्यद यांचा विजयी होणार. फुगाच घेऊन 2026ला नगरसेवक म्हणून नगर परिषदमध्ये जाणार. शिरोळ तालुका विकास आघाडी आणि जनसंघर्ष विकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार शमसुद्दीन सय्यद यांची उमेदवारी म्हणजे गरीब मतदारांची उमेदवारी. शमसुद्दीन सय्यद हे टेलरिंग काम करत आपल्या परिवारासह गोरगरीब नागरिकांचे कामे करत असतात. 2016 मध्ये सुद्धा मतदारांच्या इच्छेनुसार उमेदवारी अर्ज भरला होता. यावेळी देखील प्रभागातील नागरिक व मतदार बंधूंची मागणी पाहता आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांचे चिन्ह फुगा असून प्रभागातील नागरिकांना फुग्याच्या चिन्हाने सय्यद यांना नगरसेवक पदावर नेण्यास इच्छुक झाल्याची चर्चा जोरदार होत आहे. प्रचाराच्या माध्यमातून सय्यद हे आघाडीला घेऊन मतदारांना विनंती करताना दिसत आहेत. गरीब कुटुंबांमध्ये जन्मलेल्या या टेलरला निवडून देण्याचे ठरवलेले आहे, अशी चर्चा जोरदार होत आहे. या सर्व वातावरणामुळे शमसुद्दीन सय्यद यांचा विजय निश्चित असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाल इनामदार. नमस्कार, माझे नाव आहे शमसुद्दीन अनिसोर शेख, वार्ड क्रमांक 1 काय एक शिरोळ तालुका विकास आघाडी, संघर्ष विकास आघाडी, एक संधी परवाला एक संधी विकास आला. शिरोळ तालुका विकास आघाडीचे पुरस्कार उमेदवार व मध्ये नागरिकाचा मागासवर्ग शमसुद्दीन अनिसोर सय्यद. आमच्या इलेक्शनचं राहायचं कारण म्हणजे मागच्या वेळी 2016 इलेक्शन मी राहिलो होतो. माझी इच्छा होती जनतेचं आपलं काम करावं, जनतेच्या मला आधार आहे. मला मी माझ्या वार्डात निवडून यावं आणि जनतेचं काम करावं. नगरपालिकेत गेल्याशिवाय आपली कामं प्रश्न कुठलेही सुटणार नाहीत, हे तुम्हाला बी माहीत आहे. काय ही कळकळीची विनंती करतो. मला सर्वजण मला आशीर्वादनं तुमच्या विश्वासावर मी माझी इलेक्शन मी लढवत आहे. अनमोल मताच्या विश्वासावर मी माझी इलेक्शन मी लढवत आहे. सगळ्यांचा आशीर्वाद तुमचा मला द्यावा हीच माझी कळकळीची विनंती करतो. आणि तुमचे जे प्रश्न आहेत आपल्या वार्डातले, कुठं लाईट नाही आहे, कुठं गटार नाही आहे, कोणाचे प्रश्न लई मोठे म्हणजे मी वार्डात फिरतोय, सगळं मला माहीत आहे. सगळ्यांचं सुखदुःख मला सगळं माहीत आहे. म्हणून ह्या 2016पासून एक कळकळीची मी विनंती करतो आणि मी धडपडून मी सगळं कामं करणार. सगळ्यांच्या आशीर्वादानं सगळेजण मला बहुमतानं निवडून द्यावं ही माझी कळकळी विनंती करतो.